निसर्गाच्या समोर तसं मनुष्याचं फार कमी चालतं, पण जेव्हा मनुष्य इतका वैज्ञानिक प्रगती करण्याचे दावे करतो तर या सर्व संकटातून याचा होणारा दुष्परिणाम, नाहक परिणाम कमी करता येतो आणि त्यासाठी आताही वेळ गेली नाही, पुढच्याही काही दिवसामध्ये असा इशारा दिलाच गेला आहे की एकाच दिवशी इतका पाऊस येईल जो साधारणतः 20 दिवसात 25 दिवसात पडतो आणि म्हणून याची काळजी घेणं आवश्यक आहे। दुसरीकडे पाऊस मुंबईत पडतोय, आसपास पडतोय, पण अजूनही ज्या पेरण्या व्हायला हव्या त्या पेरण्या योग्य पाऊस मागच्या महिन्यात काही आला नव्हता। मला श्री खानापूरकर यांचं कौतुक केलं पाहिजे। त्यांनी श्री अमरेश पटेल यांच्यासोबत जे काम धुळे जिल्ह्यातल्या अमरेश पटेल यांच्या मतदारसंघात केलं, त्यांनी मग फोटो पाठवले। पाऊस न येताही तिथं पराठीची झाडं 3-3 फूट झाली होती। मी त्यांना विचारलं की हे कसं केलं, तर आपल्याकडे अजूनही पाऊस आल्यानंतर पाणी वाहून जातं, त्याचे छोटे छोटे स्टोरेज करण्याची आवश्यकता अजून जास्त आहे। मला वाटतं की हा शिरपूर पॅटर्न हाही एक अभ्यासाचा निश्चित विषय आहे। सर, महाराष्ट्राच्या विकासातला महत्वाचा टप्पा म्हणून कनेक्टिंग लिंकला ओळखलं जात होतं, दरड कोसळलेली आहे, पूर्णपणे वाहतूक टप्पा आहे, विरोधक टीका करतायत। नाही, विरोधक का टीका करताय मला माहित नाही। मी अगोदरच सांगितलं, काही नैसर्गिक आपत्तीमध्ये तुम्हीही बघितलं असेल की अमेरिकेसारख्या स्वतःला प्रगत समजणाऱ्या किंवा जपान, चीन सारख्या सुद्धा प्रगत देशामध्ये असा नैसर्गिक आपत्ती येतात। आपण रशियासारख्या देशामध्ये आपण या संदर्भामध्ये त्यांचे जे ॲटम रिसर्च होतं तिथेही घटना झाली। फक्त एवढंच बघावं लागतं की मानवी दोष असता कामा नये। नैसर्गिक भूकंप येणं, ज्वालामुखी होणं याच्यामध्ये कुठेही आपल्या हाती काहीच नाही आहे। उद्या चंद्रपूरमध्ये WCLनी पूर्ण खालतून पोखरून ठेवलाय। आमच्याकडे 4 रेक्टरचाही भूकंप आला तरी आम्ही अडचणीत येणार आहोत। मग त्या दृष्टीने सरकारने जर आत्ताच जिथं अंडरग्राऊंड माइन्स केल्या तिथं रेती, माती, फ्लॅश भरण्याची व्यवस्था केली पाहिजे, पण दुर्दैवाने जर ती झाली नाही तर जेव्हा केव्हा अशी नैसर्गिक आपत्ती येईल त्याच्यामध्ये आमचं खूप नुकसान होतं। विजय वडेट्टीवार यांनी अशी एक टीका केली आहे की या सरकारला टोल आणि टक्केवारीमध्ये जास्त रस आहे, एक्सप्रेस हायवेवर लोकांचे हाल होतात त्याच्याकडे दुर्लक्षित आहे, आणि बंटी पाटील यांचं म्हणणं आहे की या सरकारला आमदार फोडण्यामध्येच रस आहे, याच्यामुळे सर्वसामान्यांच्या विषयाकडे दुर्लक्षित होतं। विरोधी पक्ष काय म्हणतो याच्यावर काही प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया दिली पाहिजे असं नाही। विरोधी पक्षांनी चांगल्या सूचना कराव्या, अशा पद्धतीचं कोणताही पुरावा न देता सरकारवर आरोप करणं म्हणजेच मला वाटतं की अच्छो को बुरा साबित करना विरोधी पार्टी की पुरानी आदत है।